सर्व मान्यवरांचं इथं आगमन होतंय। महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपाल माननीय भगतसिंहजी कोश्यारी यांचं आगमन झालंय। आपण टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूयात। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू माननीय कारभारी काळे, प्र कुलगुरू माननीय डॉक्टर संजीव सोनवणे, माननीय खासदार गिरीशजी बापट, माननीय राजेश पांडे सर, या सगळ्यांचं आगमन झालेलं आहे। स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने राबविलेल्या हर घर तिरंगा व युवा संकल्प अभियानाचा समारोप समारंभ आज इथं संपन्न होत आहे। यानिमित्त महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपाल माननीय भगतसिंह कोश्यारी, पुण्यनगरीचे खासदार माननीय गिरीशजी बापट, विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर कारभारी काळे, प्र कुलगुरू डॉक्टर संजीव सोनवणे, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य माननीय राजेश पांडे, कुलसचिव माननीय डॉक्टर प्रफुल्ल पवार, विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सर्व सदस्य, उपस्थित सर्व महाविद्यालयांचे राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास मंडळाचे विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचारी, या सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करतो। या कार्यक्रमाची सुरुवात आपण राष्ट्रगीत आणि विद्यापीठ गीतांनी करणार आहोत। राष्ट्रगीतासाठी आपण सर्वांनी उभं राहावं अशी आपणास विनंती। राष्ट्रगीत शुरू करेंगे, शुरू कर। जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा उज्ज्वल जलधि तरंग, तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे, गाहे तव जय गाथा। जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे। यानंतर विद्यापीठ गीत होईल। आपण कृपया उभं राहावं ही विनंती। धन्यवाद। मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी
सरस्वती आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करावं. पुणे विद्यापीठाला 9 ऑगस्ट रोजी सावित्रीबाई फुले यांचं नाव देण्यात आलं आणि विद्यापीठाच्या नावाचा नामविस्तार 9 ऑगस्ट रोजी झाला. याचा कार्यक्रम आपण नुकताच साजरा केला होता. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपाल माननीय भगतसिंह कोश्यारीजी, खासदार गिरीशजी बापटसाहेब, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू, प्रकुलगुरू व व्यवस्थापन परिषदेचे सर्व सदस्य यांनी नुकतेच प्रतिमेचे पूजन केलेलं आहे. सर्वांचे मनपूर्वक आभार. यानंतर मुख्य अतिथींचं स्वागत आपण करूयात. महामहिम राज्यपाल माननीय भगतसिंह कोश्यारी यांचा सत्कार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर कारभारी काळे सरांनी करावा अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. माननीय राज्यपाल साहेबांचा सत्कार होतोय. टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचा सत्कार करूयात. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची असलेली मानाची शाल आणि पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन माननीय राज्यपाल साहेबांचा सत्कार होतोय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. पुणे शहराचं लाडकं व्यक्तिमत्व खासदार माननीय गिरीशजी बापटसाहेब यांचा सत्कार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉक्टर संजीव सोनवणे सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद सर. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं हे दुसरं गिनीज आपण साकारतो आहोत. हे गिनीज साकारणं दिसतं तेवढं सोपं नव्हतं. हे गिनीज साकारताना विद्यापीठाने आयोजन समिती गठीत केली होती. या समितीचे अध्यक्ष विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य माननीय श्री राजेशजी पांडे यांनी भूषवलं. म्हणूनच हे गिनीज साकारताना विद्यापीठाची भूमिका आणि या उपक्रमाचा एकूण आढावा प्रास्ताविक रूपानं घेण्याची विनंती मी आदरणीय राजेश पांडे सरांना करतो. व्यासपीठावर विराजमान महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल आदरणीय भगतसिंग कोश्यारीजी, पुण्यनगरीचे लोकप्रिय खासदार आमचे मार्गदर्शक आदरणीय गिरीश बापटजी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर कारभारी काळे सर, प्रकुलगुरू डॉक्टर संजीव सोनवणे सर, विद्यापीठाचे कलुसचिव डॉक्टर प्रफुल्ल पवार सर आणि व्यवस्थापन परिषदेतील माझे सहकारी प्रसेनजित फडणवीस, सर्व व्यवस्थापन परिषदेतील माझे सहकारी, प्राध्यापक, विद्यार्थी बंधू भगिनींनो, आजचा हा कार्यक्रम 700-750 महाविद्यालयांमध्ये लाईव्ह होतो आहे आणि प्रत्येक महाविद्यालयातले प्रातिनिधिक विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या आपल्या सगळ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि भारत मातेस नमन करतो. आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीने आणि एका ऐतिहासिक प्रसंगाचा अनुभव घेण्याच्या अगदी जवळ आलेल्या असताना मला तरुणांविषयी एकाने म्हटलेलं एक वाक्य आठवतं, एक ओळ आठवते, एक शेर आठवतो. आणि नेहमीच मी तर गेली 40 वर्ष तरुणांमध्ये काम करतो आहे. मला कायम तरुणांमध्ये काम करताना त्याची प्रेरणा मिळते. कुठेतरी असं म्हटलं आहे की युवा वर्ग के कंधों पर जब आज़ादी पड़ती है, युवा वर्ग के कंधों पर जब आज़ादी पड़ती है, इतिहास वहीं मुड़ जाता है जहां जवानी चलती है. ज्यावेळेस देशाचा युवक हातामध्ये तिरंगा घेऊन विश्वविक्रम करतो तेव्हा देशाचं भविष्य उज्ज्वल आहे हे दिसतं. आणि त्यामुळे आता चाकणे सरांनी सांगितल्याप्रमाणे सगळं जग
हर घर तिरंगा अभियान राबवत आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला काहीतरी वेगळं करावं असं वाटलं आणि हे वेगळे करण्याचा विद्यापीठाचा इतिहास पहिल्यांदा नाही आहे. गेल्या 4 वर्षामध्ये अनेक असे उपक्रम आणि प्रत्येक विक्रमाला विश्वविक्रम म्हटलं तरी चालेल. शक्य आहे का? कोरोना काळामध्ये घरात बसून 66,000 विद्यार्थ्यांनी 35 लाख मास्क हाताने तयार करून समाजामध्ये वितरित केले. 35 लाख मास्क ह्या विद्यार्थ्यांनी तयार केले आणि शेजारी गरिबांना, झोपडपट्टीत, वस्तीत लोकांना वाटले. कसले केले? कोणाला तरी फेटा मिळाला होता, कोणाची तरी फाटकी बनियान होती, कोणाचा तरी शर्ट होता, कोणाकडे साडी होती, कोणाकडे चोळी होती, कशाचं तरी 35 लाख आणि 3.5 लाख व्हिडिओ त्याचे अपलोड झाले होते. आम्ही विश्वविक्रम नाही केला, आमचं कर्तव्य होतं. कोल्हापूर, सांगलीला पूर आला. 15 दिवस 600 विद्यार्थी NSSने त्या ठिकाणी 10 गावं पूर्ण उभी केली. याच NSSच्या विद्यार्थ्यांनी काम केलं त्या ठिकाणी. आणि 3 वर्षापूर्वी आपण वारीमध्ये सहभागी झालो. 750 वर्ष जुन्या वारीला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने स्वच्छ वारी, स्वस्त वारी, निर्मल वारी, हरित वारी अशा प्रकारचं अभियान घेतलं. राज्यपाल महोदयजी 26,000 विद्यार्थी या वारीमध्ये सहभागी झाले. 26,000 विद्यार्थी. आणि ही सगळी वारी निर्मल करण्याचा प्रयत्न केला, ही वारी हरित करण्याचा प्रयत्न केला, या वारीमध्ये स्वस्त वारी म्हणून वारकऱ्यांची सेवा करण्याचा प्रयत्न केला आणि ही वारी स्वच्छ राहू म्हणून 50 लाख पत्रावळ्या वाटल्या. 50 लाख पत्रावळ्या. स्टीलची ताटं न घेता पत्रावळ्या दिल्या. पत्रावळ्यातनं खत तयार केलं कॉलेजमध्ये आणि ते खत शेतकऱ्यांना वाटलं. हाही विश्वविक्रम होता, पण आम्ही कर्तव्य म्हणून पूर्ण केला. त्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे विद्यार्थी पुन्हा एकदा आम्ही असं ठरवलं की आपण या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवामध्ये काहीतरी विक्रम करूया. आणि त्यामुळे NSSच्या आणि विद्यार्थी विकास मंडळाच्या माध्यमातून आम्ही निश्चय केला आणि हा विश्वविक्रम 17 दिवसात पूर्ण होतोय. केवळ पूर्ण नाही होतोय, भरभरून यशाने पूर्ण होतोय. थोड्याच वेळात आपल्याला आकडा पण कळेल. असं एक विश्वविक्रम विद्यापीठ करतंय आणि मला सांगायला बरं वाटेल, कदाचित हे देशातलं एकमेव विद्यापीठ असेल की त्याने 3 वर्षामध्ये 2 विश्वविक्रम विद्यार्थ्यांच्या माध्यमातून केलेले आहे. या विश्वविक्रमामध्ये विद्यापीठाचे कुलगुरू असतील, प्रकुलगुरू असतील, कुलसचिव असतील, व्यवस्थापन परिषद असेल, सिनेट, अधिसभा, अकॅडमिक कौन्सिल, आमच्या विद्यापीठातल्या शिपायापासून प्रत्येक कर्मचारी, प्रत्येक महाविद्यालयातला प्राचार्य, आमचे NSSचे कार्यक्रम अधिकारी, विद्यार्थी विकासचे अधिकारी आणि NSS आणि विद्यार्थी विकासचे विद्यार्थी मिळून हा विक्रम होतोय. हा एक सामूहिक प्रयत्नांचा आविष्कार आहे. हा केवळ कोणा एकाच्या माध्यमातून, एकामुळे झालेला नाही आहे. आणि शेवटी मी एवढंच म्हणेल, मी मगाशी पण पत्रकारांशी बोलताना म्हटलं की हा केवळ गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड नाही आहे. हा केवळ तिरंग्याचा फोटोचा एक विश्वविक्रम नाही आहे. हा विश्वविक्रमाचा एक संकल्प आहे आपल्या राष्ट्राप्रती प्रतिबद्धतेचा, आपल्या समाजाप्रती संवेदनशीलतेचा आणि आपल्या कर्तव्याप्रती सजगतेचा. हा संकल्प आम्ही सगळेजण करतो आहोत. आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी जे स्वप्न बघितलं आहे की 2047 भारत या जगाचा विश्वगुरू असेल, 2047 भारत या जगावर राज्य करेल, त्यासाठी येणाऱ्या 25 वर्ष हा अमृतकाल आहे. या अमृतकालमध्ये या देशाच्या युवकांना एक संधी दिली पाहिजे, युवकांना दिशा दिली पाहिजे, युवकांना मार्गदर्शन दिलं पाहिजे आणि युवकांना सक्षम करून देश समर्थ करण्याचा संकल्प केला पाहिजे. हा संकल्प आम्ही या ठिकाणी या विश्वविक्रमातून करतोय. मी आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी सुरू केलेला, देवेंद्र फडणवीसजींनी परवा सुरू केलेला 9 ऑगस्टचा शुभारंभाचा कार्यक्रम आज माननीय राज्यपालांच्या उपस्थितीमध्ये हा पूर्ण होतोय. शेवटी एवढंच मी म्हणेल, हम युवा है, हम करे मुश्किलों से सामना, मातृभूमी हित जगे है हमारी कामना. चला कामना करूया, चला संकल्प करूया या भारताला विश्वगुरू बनवण्याचं. चला सगळे म्हणून संकल्प करूया
या विश्वगुरू बनणाऱ्या भारतामध्ये आम्ही पण एक भागीदार, साक्षीदार आणि साथीदार होण्याचा संकल्प हाच आपला विश्वविक्रम आहे. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे मनापासून अभिनंदन करतो. सगळ्यांनी सहकार्य केले त्यांचे मनापासून आभार मानतो. माननीय राज्यपालांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. खरं तर गिनीजचं रेकॉर्ड आपलं कितीचं होणार ही उत्सुकता आपणा सगळ्यांचीच आहे. म्हणजे अंदर की बात सांगायला हरकत नाही की 20,000चं जरी टप्पा पार पडला असता तरी आपलं गिनीज होणार होतं. आज प्रश्न असा आहे की कितीचं होणार, कितीपर्यंत आपण आकडा गाठणार ते अर्थातच थोड्याच वेळात आपल्याला कळेलच. यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय कारभारी काळे सरांना मी विनंती करतो की त्यांनी आम्हा सगळ्यांना मार्गदर्शन करावं आणि आपलं मनोगत व्यक्त करावं. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, विद्यार्थी विकास मंडळ व राष्ट्रीय सेवा योजना, हर घर तिरंगा व युवा संकल्प अभियान समारोह व गिनीज विश्वविक्रमाची उद्घोषणा करण्यासाठी आज आपले सर्वांचे लाडके महाराष्ट्राचे माननीय श्री भगतसिंहजी कोश्यारी, माननीय राज्यपाल तथा कुलपती महाराष्ट्र राज्य व्याजमंचावर विराजमान आहे. साहेब, आपलं मनापासून स्वागत करतो. या कार्यक्रमासाठी खास उपस्थित राहिलेले पुण्याचे माननीय खासदार बापटसाहेब, विद्यापीठाचे प्रकुलगुरू प्राध्यापक संजीव सोनवणे, या आयोजन समितीचे अध्यक्ष मॅनेजमेंट काउन्सिलचे मेंबर राजेशजी पांडे, दुसरे मॅनेजमेंट काउन्सिल प्रशांतजी फडणवीस, व्यवस्थापन परिषदेचे सर्व सदस्य, विद्यापीठाचे सर्व अधिष्ठाता, सर्व अधिसभा सदस्य, सर्व विद्यापरिषद सदस्य, रजिस्ट्रार प्रफुल्ल पवार सर, या कार्यक्रमाचे विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉक्टर परचुरे, राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रभाकर देसाई, सर्व प्रतिष्ठित मंडळी, विद्यार्थी, शिक्षक, अधिकारी, कर्मचारी आणि माध्यमाचे सर्व प्रतिनिधी मित्र हो. आज 15 ऑगस्ट भारताच्या स्वातंत्र्याचा मंगल दिवस आणि आज तर अमृत महोत्सवी वर्ष आहे. पदव्युत्तर विद्यार्थी, संशोधक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, प्राचार्य, विभाग प्रमुख, संस्थाचालक, संचालक, अधिसभा, व्यवस्थापन परिषद सदस्य, प्रशासकीय अधिकारी, उपस्थित नागरिक या सर्वांना 76व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. स्वातंत्र्यदिनी आपण अनेक वीरांचे, सेनापतींचे आणि स्वातंत्र्य सैनिकाचे गुणगान गातो आणि मानवंदना देतो. देशाचे माननीय पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्र मोदीजी यांनी मागील वर्षापासून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे आणि ते अत्यंत मौलिक व नाविन्यपूर्ण उपक्रमांनी ओतप्रोत असे आहे. यात नायकांनी जसा इतिहास घडवला तसा स्वातंत्र्याचा हा इतिहास अज्ञात अनेक नायकांनी तो लिहिला आहे. हे अज्ञात नायक लोकांपर्यंत पोचायला हवेत ही त्यांची तळमळ आहे. स्थानिक नायकांचा मान सन्मान ही मध्यवर्ती संकल्पना आहे. भारताच्या इतिहासाचे असे वंचित व अज्ञानलक्षी आरेखन ही इतिहासाकडे पाहण्याची अतिशय न्यायदृष्टी आहे. या सर्वांचे स्मरण आपण करीत आहोत. अशा अमृत महोत्सव वर्षाचा शेवटच्या टप्प्यात आपण आहोत आणि अशा पर्वाच्या शेवटच्या टप्प्यात आपण आहोत आणि अशा या महत्त्वाच्या ऐतिहासिक दिवशी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुन्हा एकदा नवा जागतिक विश्वविक्रम प्रस्थापित करण्याचा युवा संकल्प सिद्धीशीत न्यायचा आहे. याचा तुम्हा आम्हाला सर्वांना अभिमान आहे. मागील 4 दिवसापासून विद्यापीठाची मुख्य ऐतिहासिक इमारत तिरंगी प्रकाशाने मंडित होऊन दिमाखाने अशी उभी आहे. तिचे अज्ञात पैलू प्रकाशात येत आहे. सायंकाळी सर्वजण या संपूर्ण देखाव्याचा आणि मनसोक्त आनंद घेत आहेत. आझादी का अमृत महोत्सव ह्या अभियान हर घर तिरंगा या अभियानाचा शुभारंभ महाराष्ट्र राज्यपाल, उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते आणि माननीय नामदार श्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या उपस्थितीत दिनांक 9 ऑगस्ट रोजी झाला. या युवा संकल्प अभियानाचा शुभारंभ पुणे, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातून सुमारे 2,500 राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, विद्यार्थी, कार्यक्रम अधिकारी, कल्याण अधिकारी, राष्ट्रीय सेवा योजनेचे पदाधिकारी एकत्रित आले होते. आज स्वातंत्र्यदिनी आपण गिनीज विश्वविक्रम नोंदवून जल्लोष साजरा करीत आहोत. हा तुमचा आमचा सन्मानाचा आणि भारत मातेचा एक मोठा सन्मान आहे असं मला वाटतं. तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळे मागील 3 वर्षात हा दुसरा जागतिक विक्रम प्रस्थापित करण्यात आला आहे. म्हणूनही हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. गिनीज जागतिक विश्वविक्रम प्रस्थापित करणे हे उद्दिष्ट नव्हते. उद्दिष्ट होते ते महाराष्ट्राच्या घराघरात स्वातंत्र्य जागर करण्याचे, राष्ट्राची अस्मिता जपण्याचे आणि राष्ट्रप्रेमाची भावना अधिक जाज्वल्य करण्याचे आणि नव्या पिढीतून भक्कम राष्ट्रनिर्मिती करण्याचे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने विकास कार्यात
शैक्षणिक व सामाजिक विकासाच्या क्षेत्रात आपली भूमिका नेहमीच काटेकोरपणे जोपासली आहे. शैक्षणिक क्षेत्रात नाविन्यपूर्ण उपक्रम आखत असताना सामाजिक आघाडीवर सुद्धा विद्यापीठ सदैव अग्रेसर राहिलं आहे. कोविड काळात विद्यापीठाने आता सांगितल्याप्रमाणे राष्ट्रीय सेवा योजना आणि इतर सर्व प्रशासकीय व शैक्षणिक विभागांच्या सहाय्याने अभूतपूर्व अशी कामगिरी बजावली आहे. राष्ट्रीय पातळीवर दखलपात्र अशी विद्यापीठाची कोविड आपत्कालीन व्यवस्थापनाची कामगिरी असो, 40 लाख मास्क निर्मिती असो, 10,000 लिटर सॅनिटाईज निर्मिती असो किंवा 50,000 विद्यार्थ्यांचे रक्तदान आणि 50 लाख विस्थापित कुटुंबांना मदत असो, अशा सर्व घटना या विद्यापीठाने आतापर्यंत साकारलेल्या आहे. 8 लाख कुटुंबांना दत्तक घेऊन कोविड काळात त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे कार्य विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी केले आहे. विद्यार्थी हाच विद्यापीठाचा केंद्रबिंदू मानून त्यांना शैक्षणिक उन्नतीबरोबर सामाजिक स्वाधार्याची जाणीव व्हावी आणि त्यात त्यांचे मनापासून कार्य करावे असा विद्यापीठाचा संकल्प असतो. 23 जून 2019 रोजी राष्ट्रीय सेवा योजनेच्या तत्कालीन मुख्यमंत्री आमदार देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पहिला गिनी जागतिक विश्वविक्रम केला होता. कडुनिंबाची 17,000 रोपे एकाच ठिकाणी वितरित करून ती लागवड करण्याचे कार्य विद्यापीठाने केले होते. आणि आज महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल माननीय श्री भगतसिंग कोश्यारीजी यांच्या उपस्थितीत दुसऱ्या विश्वविक्रमाची नोंद होऊन त्याला गवसणी घालतो आहे. हा योगायोग नाही तर समर्थ नेतृत्व आणि कृतीप्रवणता यांचा हा सुंदर आणि सर्जनशील मिलाप आहे. आणि मित्र हो, इथून पुढेही तो सतत होत राहणार आहे. विद्यापीठ 73 वर्षे पूर्ण करून 74व्या वर्षात आहे आणि आणखीन 1.5 वर्षात अमृतमहोत्सवी वर्षात असेल. त्या दृष्टीनेही विद्यापीठाने आपली जय्यत तयारी सुरू केलेली असून शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, तंत्रज्ञान, विज्ञान अशा सर्वच आघाडीवर विद्यापीठाचा बृहत आराखडा तयार होत आहे. महाराष्ट्र शासन या विद्यापीठाच्या पाठीशी सदैव भक्कमपणे उभे आहे आणि भविष्यात हा पाठिंबा आणखी भक्कम होईल. नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची चर्चा, त्याच्या अंमलबजावणीचे काम तात्काळ करणारे आपण आहोत. यात अनुसरून वेगवेगळे सामंजस्य करार, संशोधन, अध्यापन, अध्ययनातील सुधाराचे अनुबंध आपण प्रस्थापित केले आहेत. इंटरनॅशनलायझेशन्स, मल्टिपल डिसिप्लिन, अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट हे प्रयोग सर्वप्रथम राबवणारे महाराष्ट्र एक विद्यापीठ आहोत. देशातील सर्वच संस्था ते वैज्ञानिक आस्थापना यासोबत अनेक प्रकारच्या उपक्रमात सहभागी झालो आहोत. भारतातील नामांकित विद्यापीठांच्या यादीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अग्रेसर असून नॅककडून A+ दर्जा प्राप्त आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा टाइम हायर एज्युकेशन या संस्थेच्या जागतिक विद्यापीठ क्रमवारीमध्ये 2022मध्ये 801 ते 1000 या गटात समावेश झाला आहे. किंवा जागतिक विद्यापीठ क्रमवारीत विद्यापीठ सातत्याने भरीव कामगिरी करत असून यावर्षी विद्यापीठाने 541 ते 550 या गटात स्थान पटकावले आहे. देशातील 2 विद्यापीठांनी फॅकल्टी अँड स्टुडंट गुणोत्तर जगातील पहिल्या 250 विद्यापीठांच्या यादीत स्थान पटकावले आहेत. त्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा क्रमांक 225 स्थान मिळवले आहेत. 2022 या वर्षातील नॅशनल रँकिंग NIRF क्रमवारी सावित्रीबाई फुले विद्यापीठाने नुकतेच 12वे स्थान मिळवले असून सार्वजनिक विद्यापीठ म्हणून ते देशात 2ऱ्या स्थानी आहे आणि राज्यात अर्थातच पहिल्या स्थानी आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पदवी आजही जगभरात तितकीच महत्त्वाची मानली जाते आणि हा दर्जा तसाच अबाधित ठेवण्याचे श्रेय विद्यापीठाच्या सर्वच भागधारकांना आहे. जगभरातील अत्यंत महत्त्वाच्या जवळपास सर्वच विद्यापीठे, शैक्षणिक संस्था व आस्थापना यांच्यासोबत विद्यापीठाचा सामंजस्य करार आहे आणि या अंतर्गत विद्यार्थी, शिक्षक यांच्यात अध्ययन, अध्यापन व संशोधन आणि इनोव्हेशन, नवोन्मुख संशोधन यांची देवाणघेवाण सुरू आहे. हे विद्यापीठ अभिव्यक्त आहे. 3 जिल्ह्यांची आणि हजारोहून अधिक शैक्षणिक संस्थेची मानदेळ या विद्यापीठाचे वैभव आहे. 3 जिल्ह्यांची भौगोलिक विभिन्नता, सामाजिक व सांस्कृतिक विविधता या विद्यापीठाला अधिक बलशाही करते. समाज, शिक्षण, विज्ञान, खेळ, साहित्य, कला, सहकार, संस्कृती, राजकारण, संशोधन या सर्व क्षेत्रात 3ही जिल्ह्यात या विद्यापीठाची भरारी नेहमीच गगनचुंबी राहिली आहे. अशा या ऐतिहासिक विद्यापीठातून इथून पुढेही मराठी भाषा, महाराष्ट्रीय संस्कृती, इतिहास व विज्ञान, तंत्रज्ञान यांचे सदैव संवर्धन होत राहणार आहे. आपला सहभाग आणि पाठिंबा खूप महत्त्वाचा आहे आणि असेच प्रोत्साहन मिळत राहावं असा आशय व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांचे अभिनंदन करून आपणास भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या लक्ष शुभेच्छा देतो आणि या नव्या विश्वासाने प्रसिद्ध केल्याबद्दल मनापासून आपले सर्वांचे ऋण व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. खरं तर डॉक्टर कारभारी काळे सरांनी कारभार स्वीकारल्यापासून त्यांच्या कारभारातला हा 5वा मोठा कार्यक्रम, त्यामुळे जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचे आभार व्यक्त करूयात. हे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करताना डिक्लेअर व्हायचं आहे अजून, पण तरीसुद्धा मी सांगतो, हे रेकॉर्ड करताना अनेक प्रायोजकांनी आणि सहप्रायोजकांनी आपल्याला मदत केली, भरघोस अशी मदत केली. बऱ्याच वेळा असं वाटतं की हा सगळा खर्च विद्यापीठ करतं आहे की काय, पण तसं नाही. यासाठी अनेकांनी आपला हातभार लावलेला आहे.
त्यामध्ये MNGLचे श्री दीपक सावंत, श्री संजय शर्मा आणि बागेश्री मंठाळकर यांचा सत्कार माननीय राज्यपाल साहेबांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. श्री दीपक सावंत, मॅनेजिंग डायरेक्टर MNGL महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड, संजय शर्मा व्यावसायिक व्यवस्थापक MNGL आणि बागेश्रीताई मंठाळकर ह्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेच्या सदस्य आहेत आणि MNGLच्या इंडिपेंडंट डायरेक्टर आहेत. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचा तिघांचा एकत्र सत्कार करतो आहोत. आपण सगळे फोटो अपलोड करत होतो. किती फोटो अपलोड झाले हे अजून गुलदस्त्यात जरी असलं तरी बऱ्याच जणांनी 2 वेळा 3 वेळा फोटो अपलोड केले आणि यासाठी टेक्नॉलॉजीची एक टीम आपल्याला कार्यरत होती आणि त्यासाठी अनेकांनी सहकार्य केलं. त्यामध्ये कुक्सॉन इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेडचे तरुण कुलकर्णी आणि अजित कुलकर्णी यांचा सत्कार माननीय राज्यपाल साहेबांच्या हस्ते होतो आहे. मी विनंती करतो माननीय तरुण कुकलाणी आणि अजित कुकलाणी यांचा सत्कार माननीय राज्यपाल कोश्यारी साहेबांनी करावा अशी आपणास विनंती सांगतो. आणखीन एक अतिशय महत्त्वाचे प्रायोजक आहेत ते म्हणजे रामटेके PM प्लांट इनोव्हेशन प्रायव्हेट लिमिटेडचे सुप्रिया रामटेके आणि सुमेध रामटेके यांचाही सत्कार माननीय राज्यपाल कोश्यारी साहेबांच्या हस्ते होतोय. मी त्यांनाही इथं येण्याची नम्र विनंती करतो. टाळ्या जरा जोरदार होऊ द्यात. थँक्यू. या रामटेके. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची घोषणा थोड्याच वेळात होणार आहे. तत्पूर्वी आपणा सर्वांचे मार्गदर्शक आणि पुण्याचे वैभव म्हणूयात असे माननीय गिरीश बापट साहेबांना विनंती करतो की आम्हा सर्व तरुणांना, कायम तुम्ही तरुणांना आवाहन करत आलेला आहात, तरुणांना स्फूर्ती देत आलेला आहात, आपण मार्गदर्शन करावं ही विनंती. सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांना वंदन करून राज्याचे राज्यपाल व कुलपती श्री भगतसिंहजी कोश्यारीजी, त्याचप्रमाणे प्राध्यापक डॉक्टर कारभारी काळे, पांडे, फडणवीस, सोनावणे, पवार आणि या कार्यक्रमाला उपस्थित हे अमृत महोत्सवी वर्ष आहे. तेव्हा आज देशभर विविध कार्यक्रम चालू आहेत, पण पुण्याचं हे वैशिष्ट्य राहिलं की आपण पुणेकर इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करतो आणि चांगलं करतो. त्याचा आदर्श असतो लोकांच्या पुढे. आणि म्हणून आज जी हर घर तिरंगा आणि त्याची नोंद गिनीज बुकात हा एक वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम होतोय. मला आनंद आहे की या कार्यक्रमात मला सहभागी होता आलं. आज हा कार्यक्रम केल्यानंतर ज्यांनी ह्या देशाला वैभवाकडे, प्रगतीकडे, विकासाकडे नेलं ते आमचे लाडके पंतप्रधान. त्यांच्या मनातलं स्वप्न आहे की हर घर तिरंगा आणि नंतर हर दिल तिरंगा.
प्रत्येकाच्या मनामध्ये तिरंगा हा फडकायला पाहिजे. ती स्फूर्ती आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. आज मला विद्यापीठाचं कौतुक केलं पाहिजे की किती विविधता, कोरोना येो, पूर येो, दुष्काळ येो, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रश्न असो, याच्यामध्ये हे विद्यापीठ नेहमीच अग्रेसर असतं आणि आपला आदर्श हे लोकांच्या पुढे देत असतं. आणि म्हणून विद्यापीठाचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आत्ताच मला अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू भेटले होते आणि मी त्यांना म्हटलं की अमरावती देखील पुण्याच्या पुढे गेलं पाहिजे, एवढं काम आपल्याला करावं लागेल. आणि कारभारी काळेसाहेब, मला थोडं तुमच्याबद्दल की तुमचं नाव कारभारी कसं ठेवलं, कारण सगळं झालं की मग कारभारी नेमतात. त्यामुळे तुमच्या नावातच ही स्फूर्ती आहे की जो कारभार तुम्ही करता आहात तो जन्मापासून तुमच्या आईवडिलांना माहिती होतं की हा चांगला कारभार करेल आणि म्हणून तुमचं नाव कारभारी ठेवलं. पुणेकर तसं नावं ठेवण्यात एक नंबर आहेत, पण नावांचं कौतुक करण्यातही पुणेकर पुढे आहेत. आणि मला आपल्याबद्दल आदर आहे. आपण आत्ताच चार्ज घेतलात. निश्चित पांडेजी आहेत, फडणजी आहेत, आपल्या पवारसाहेब सगळ्या मार्गदर्शनाखाली या पुण्यात देखील चांगलं काम आणि त्याच्यात विद्यापीठाचं कॉन्ट्रीब्युशन आहे. तर निश्चित भविष्यकाळात आपण करू. आज अमृत महोत्सवी वर्ष साजरं करताना मी काही फार जगाचा अभ्यास केला नाही, पण भारत, हिंदुस्थान हा देश असा आहे की 1500 वर्ष आपण गुलामीत होतो. मग 75 वर्षापूर्वी स्वातंत्र्य मिळालं. या देशाला एक संस्कृती आहे, या देशाला एक धर्म आहे, या देशाला एक मानवता आहे. आणि म्हणून जुन्या काळात असं म्हणायचे की सगळ्या जगाला मार्गदर्शन कोणाचं होत असेल तर ते हिंदुस्थानचं व्हायचं, भारताचं व्हायचं. मधला काळ थोडा विचित्र गेला. मी सगळा त्याचा उल्लेख आत्ता करू इच्छित नाही, पण मागे एकदा मी वाचलं होतं एका लेखामध्ये की परदेशामध्ये एका हॉटेलाच्या बाहेर एक पाटी होती की इंडियन्स अँड डॉग्स आर नॉट अलाउड. किती वेदना आपल्या मनाला झाल्या असतील, पण ह्या सगळ्यावर मात करून हा देश प्रत्येक क्षेत्रात पुढे गेला. आणि आज तर नरेंद्रजी मोदींसारखं नेतृत्व, मी पक्षीय राजकारणात जाऊ इच्छित नाही, गरज नाही, पण ज्यांनी या देशाला एक आकार दिला, उकार दिला, मार्ग दाखवला. 100व्या वर्षी आपण कोण असू कोण नाही मला माहीत नाही, पण मी असं मला वाटतं. म्हणजे ह्याच्यापेक्षा चांगलं साजरं होईल. आणि म्हणून जगाला नेतृत्व देण्याची ताकद या भारतामध्ये आहे. 2च शेवटची छोटी उदाहरणं सांगून मी माझं भाषण संपवणार आहे. एकदा एक जवान हॉस्पिटलमध्ये आजारी होता, या वानवडीच्या. मी गेलो होतो आणि डॉक्टरांनी सांगितलं की आता हा एक्सपायर्ड होईल. त्या जवानाला विचारलं नातेवाईकांनी की तुझी इच्छा काय आहे. आता अनेक लोक सांगतात मला अंगठ्या करा, मला अमुक करा, मला हे खायला द्या, मला ते खायला द्या, शेवटची इच्छा पूर्ण करा म्हणतात. त्या जवानाने सांगितलं मी जरी मेलो तरी माझा पुनर्जन्म हा भारतातच झाला पाहिजे.
ही त्याची भावना होती. भारताबद्दल हे प्रेम. मला एक शाळेत असतानाची कविता आठवते, पण त्या काळात आमच्या कविता पाठ करून घेत असे कारभारीजी, आणि म्हणून ते अजून पाठ आहेत. काही विद्वत्ता वगैरे फार नाही, पाठ आहेत. भारत पाकिस्तानची दुर्दैवाने निर्मिती झाली. पाकिस्तान वेगळा झाला, हिंदुस्थान वेगळा झाला. तेव्हा ट्रेनमधनं, रस्त्याने, विमानातनं लोक येत होते. एक माता होती, तिच्या कडेवर एक लहान मूल होतं. आणि तेव्हा काही विमान तिकीट वगैरे काय नाही, तिकडनं भरायची हिंदुस्थानात आणायची. ट्रेन भरायच्या, हिंदुस्थानात आणायच्या. त्यात मुर्दे देखील येत होते, कारण माणसं मारून टाकली जात होती. तेव्हा त्या मातेने ज्या 4 ओळी माझ्या कवितेत होत्या त्या मला पाठ आहेत. त्या मातेने असं म्हटलं, जा पाखरा जा वणव्यातून या, पृथ्वीचा आई पुढती तुझी रे, आकाश घेईल तुला कवेत, चारी दिशांचा तुझा आसरा रे. ठावे न कोठे मज काय झाले, गेले जळोनी मनमानवाचे, मांगल्य सारे पडले धुळीत, चोहीकडे नर्तन हिंस्रतेचे. त्या मातेला असं वाटलं की ह्याला हिंदुस्थानात, भारतात पाठवा तर माझा मुलगा जगेल. काय झालं पुढं माहीत नाही तो प्रसंग, पण भावना काय. आणि म्हणून अशा या भारतात, हिंदुस्थानात राहणारे आपण जर मोठे होऊ, आपण जर विद्वान होऊ, आपण जर ताकदवान होऊ, तर भविष्य काळामध्ये 100% हा भारत देश आणि हिंदुस्थान जगाचं नेतृत्व करेल, ह्यात कुठेही शंका नाही. आणि हा तरुण वर्ग, निराश अजिबात होऊ नका, तुम्हाला सांगतो. अजिबात नाराज व्हायचं नाही. ज्याला इच्छा असेल त्याला मार्ग दिसतो. आणि म्हणून अनेक आव्हानं आपल्या पुढे उभी आहेत. त्या आव्हानाला सामोरं जाण्याची ताकद या देशामध्ये आहे, इथल्या लोकांच्यामध्ये आहे, समाजामध्ये आहे, आणि त्याचा आपण वापर करू. माननीय राज्यपालजी बोलणार आहेत, त्यामुळे मी फार बोलत नाही. पण आजही ह्या कार्यक्रमात अनेकांनी पांडेजी सहयोग केला. अत्यंत देखणा आणि आदर्श कार्यक्रम झाला. एमजेलच्याही लोकांनी मदत केली. थोडा गॅसही कमी करता आला तर बघा. म्हणजे विद्यापीठ जसं तुम्हाला दुवा देत आहे, तसं पुणेकरही दुवा देतील, महाराष्ट्रातले लोक दुवा देतील. पण प्रश्न आहेत, मला माहिती आहेत, मी काही त्या खोलात जात नाही. आणि म्हणून आजच्या कार्यक्रमाला ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सगळ्यांना धन्यवाद देतो. काळेसाहेब आपल्याला धन्यवाद देतो. आणि विद्यापीठाच्या सर्व कर्मचारी, विद्यार्थी, सेवक, मार्गदर्शक यांना स्वातंत्र्याच्या शुभेच्छा देतो. आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद बापटसाहेब. खरं तर पुणेरी माणसानं कुणाचं कौतुक करावं, आणि ते आत्ताच त्यांनी कारभारी काळेसरांचं कौतुक इतकं केलं की तुम्ही कौतुक केलं आहे म्हटल्यावर ते नक्कीच खरं असलं पाहिजे. त्यामुळे पुन्हा एकदा तुमचे आभार मानतो. यानंतर गिनीज विश्वविक्रमाची उद्घोषणा होणार आहे. श्री मिलिंद वेर्लेकर सरांना मी विनंती करतो की त्यांनी त्या संदर्भात आपलं निवेदन करावं. ज्यावेळी घोषणा होईल त्यावेळी आपण घोषणा देणार आहोत, एवढं लक्षात ठेवा. महाराष्ट्राचे आदरणीय राज्यपाल माननीय श्री भगतसिंग कोश्यारीजी, खासदार बापट सर, कुलगुरू कारभारी सर, प्रकुलगुरू डॉक्टर संजीव सोनावणे, कुलसचिव डॉक्टर प्रफुल्ल पवार, या संपूर्ण विक्रमाच्या संदर्भातली जी समिती होती त्या समितीचे अध्यक्ष माननीय राजेश पांडे सर, प्रसेनजीतजी आणि अन्य सर्व उपस्थित मान्यवर बंधू आणि भगिनींनो, एका अद्भुत अशा क्षणाकडे आपण सगळेजण जातोय. याचं कारण विश्वविक्रम होतोय नाही होतोय हे गिनीजचे जे प्रत्यक्ष अधिकारी आपल्या इथे लंडनवरून आलेले आहेत ते डिक्लेअर करतीलच.
परंतु त्यांच्याशी बोलताना आत्ता एक अजून महत्त्वाची गोष्ट सांगायची मला आहे की कदाचित जगात असा हा विश्वविक्रम असेल झाला तर आता डिक्लेअर करतील की जगात सगळ्यात कमी दिवसांमध्ये झालेला विश्वविक्रम अशी याची नोंद कदाचित आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे होऊ शकेल. हॅलो. मी गिनीजचे श्री ऋषी नाथ यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं आणि या गिनीजचे डिटेल्स आपल्यासमोर डिक्लेअर करावेत. श्री हॅलो. ऋषी नाथ. हॅलो, चेक. मी या एकंदर संपूर्ण कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय राजेशजी पांडे आणि कुलगुरू सर यांना विनंती करतो की त्यांनी जे काही आपल्याला रिझल्ट सर देतील त्या संदर्भात पुढच्या गोष्टींसाठी कृपया पुढे यावं. माननीय कुलगुरू, माननीय राज्यपाल आणि माननीय राजेश पांडे यांनी पुढे यावं ही विनंती. ऋषीनाथजी प्लीज डिक्लेअर. कान देऊन ऐका, रिझल्ट डिक्लेअर केला जातोय. ते सांगतायत. Good evening, ladies and gentlemen. Hi, everyone. Okay, good to see the enthusiasm here. Well, the attempt, name, the record, the largest online photo album of people holding a national flag. Now, the benchmark or the number to supersede was 20,000. Did we achieve it? Do you think we achieved it? We had very strict guidelines. Guinness set down some very, very, very strict guidelines. It was overseen, and the attempt underwent a very strict forensic audit. After which it was found that the number achieved is 1,52,559. Congratulations, भारत माता की. Savitribai Phule, Pune University, India. भारत माता की. झेंडे आत्ता नको आहेत. भारत माता की. वंदे वंदे. धन्यवाद. आपण आज खरं तर 15 ऑगस्ट 75 वर्ष स्वातंत्र्याला पूर्ण झाली. या निमित्ताने झेंडे वर धरून या झेंड्याला प्रणाम करणार आहोत. मी डॉक्टर परचुरे आणि डॉक्टर देसाई यांना विनंती करतो की व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना झेंडे द्यावेत. आपण सगळ्यांनी उभं राहावं आणि झेंडा हातात वर धरावा. झेंडा धरताना काळजी घ्यायची तुम्हाला सगळ्यांना सांगितलेली आहेच. घोषणा द्यायच्या आहेतच. सगळ्यांनी झेंडे वर धरायचे, डोक्याच्या वर. भारत माता की. वंदे वंदे. झेंडे सरळ धरा. एक झेंडा उलटा झालाय. वंदे. गर्दिश में भारत माता की. हर हर सरसम जय शिवाजी. परचम लहरा धन्यवाद. धन्यवाद मित्रांनो. आपण स्थानापन्न व्हा. ज्यांच्या भाषणाची आपणा सर्वांना उत्सुकता आहे ते आता महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपाल माननीय भगतसिंह कोश्यारीजी यांना मी विनंती करतो की त्यांनी आम्हा सर्वांना मार्गदर्शन करावं.
जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूयात माननीय राज्यपाल साहेबांचं. जरा एक बार जोर से बोलेंगे, भारत माता की, और जोर से, भारत माता की, भारत माता की. चल लो ना, मैं अपने आप करूँ, कोई चिंता नहीं. पूज्य सावित्रीबाई फुले विश्वविद्यालय में आयोजित आज के इस हर घर तिरंगा कार्यक्रम में आगे आ रही ना, हमारे विद्यापीठ के कुलगुरु डॉक्टर करभारी काले जी, अपने लोकप्रिय खासदार श्री गिरीश पापड़ जी, प्रो वाइस चांसलर सोनवाने जी, अभी हमारे नौजवान जो छात्र यहाँ बैठे हैं, उनको लग रहा था कि कोई राजेश पांडे जैसा भाषण देंगे तो अच्छा लगेगा, तो ऐसे हमारे मैनेजमेंट काउंसिल के सदस्य राजेश पांडे जी, यहाँ पवार साहब, अन्य हमारे सभी प्राध्यापकगण, सभी छात्रगण, सभी उपस्थित बंधु और एनएसएस आदि के हमारे सभी सहभागी छात्र छात्राओं, मैं सबसे पहले तो आपको आज स्वतंत्रता दिवस के हार्दिक बधाई देता हूं, आपका अभिनंदन करता हूं. सचमुच आज हमारे लिए मुझे लगता है कि जब इस डायमंड जुबली को, नहीं डायमंड का ये तो और आगे प्लेटिनम अंग्रेजी में बोलते हैं, तो उसको हमारे प्रधानमंत्री जी ने जब अमृत महोत्सव का नाम दिया, तो मुझे नहीं लगता था कि हमारे हर युवक के अंदर ये अमृत आ गया है कि वो घर घर जाकर के तिरंगा फहरा रहा है और घर घर जाकर के मास्क बांट रहा है. तो ऐसा अमृत मुझे लगता है कि पिछले साल भर में, पिछले वर्ष भर में आप सबके माध्यम से हमारे प्रदेश में, हमारे देश में इस प्रकार का अमृत आप लोगों के द्वारा बरसाया गया है. और मुझे आप सबसे बच्चों से एक ही निवेदन करना है कि अभी हमने यह अमृत महोत्सव बनाया है और आदरणीय प्रधानमंत्री जी ने कहा है कि आगामी 25 वर्ष 25 ईयर्स ये हमारे लिए अमृत काल है. तब तक ऐसे ही काम करते जाओ, ऐसे ही समर्पण से काम करो, तो देश निश्चित रूप से, जब हम कहते थे जगत गुरु बनेगा, वो निश्चित रूप से बनेगा. और देश कौन बनाता है? देश में आज़ादी कौन लाया? किसका परिश्रम लाया? किसके त्याग से लाया? किसके बलिदान से लाया? आप कल्पना करिए कि पूज्य महात्मा बापू जी थे, तिलक थे और सब लोग थे, उनका तो नाम हम सब लेते ही हैं, लेकिन हम जिनका बहुत लोग कम नाम लेते हैं, ऐसे सावरकर जी, ऐसे राजगुरु जी, चापेकर बंधु, भगत सिंह, जाने सुखदेव, कितने लोग थे. ये सब के सब युवा अवस्था में इन्होंने कहा हम प्राणों की बाजी लगा देंगे मगर देश को आजादी दे के रहेंगे. और उनका बलिदान व्यर्थ नहीं गया. आज हम आज़ाद हैं, आज़ाद तो हैं, परंतु हमने केवल अंग्रेजों को भगाने के लिए ये आंदोलन नहीं किया था, केवल अंग्रेजों को भगाने के लिए बलिदान नहीं दिया था, बल्कि हमने सोचा था कि हमारा भारत, ये भारत स्वच्छ भारत होगा, स्वस्थ भारत होगा, शिक्षित भारत होगा, ये समृद्ध भारत होगा. पिछले 75 वर्षों में अनेक काम हुए, लेकिन और जो हमारे देश के प्रधानमंत्री, मुख्यमंत्री आदि आए होंगे, इस अनेक लोगों ने अपने अपने ढंग से काम किया.
लेकिन पिछले 8 वर्षों में आपने देखा होगा कि वो जो हमारे बलिदानियों का, स्वतंत्रता संग्राम सेनानियों का सपना था, लगता था कि कहीं भूल तो नहीं जा रहे हैं। तो इसलिए प्रधानमंत्री ने कहा कि स्वच्छता, अभी हमारे बोल रहे थे ना पांडे जी कि वारकारियों में हमारे कम से कम कितने 400 डॉक्टर गए, लगातार काम किया उनके स्वच्छता के लिए, उनके स्वास्थ्य के लिए, उनके सुविधाओं के लिए। तो इसीलिए प्रधानमंत्री जी ने ये लक्ष्य रखा है कि हर घर स्वच्छ होना चाहिए, हर घर में शौचालय बना दिया है, हर बच्चा शिक्षित होना चाहिए। इसके लिए समग्र शिक्षा का अभियान चला रखा है। हम सब दृष्टि से एक कोशिश करें कि हमारा देश आगे बढ़े, हमारे लोग स्वस्थ रहें, संपन्न रहें, समृद्ध रहें। अनेक योजनाएं चला रखी हैं और मुझे लगता है, मैं आपको इसलिए कह रहा हूँ कि जितने उत्साह से आप सब लोगों ने ये आज ये पर्व इस वर्ष मनाया है, आखिर इससे पहले क्यों नहीं मनाया? मनाते थे थोड़े से लोग। मैं जानता हूं, मैं जब छोटा था, बचपन में पढ़ता था, हाई स्कूल, इंटर, अपना प्राइमरी, तो हम लोग थोड़ा से बच्चे झंडे लेकर के जाते थे, बाकी लोग ऊपर से घरों से देख रहे हैं या न देख रहे हैं, कोई मतलब ही नहीं होता था। लेकिन आज जब हमारे गिनीज बुक में केवल और केवल पुणे विद्यापीठ के विद्यार्थी अपना रिकॉर्ड बना रहे हैं, तो हिंदुस्तान में क्या नहीं क्या होगा। मैं आपका अभिनंदन करता हूं। आपकी तरह से देश के सारे युवाओं ने इसमें भाग लिया है और आप उसमें सबसे आगे आगे। आपने पुण्य की नगरी में रहते हैं, आपने ज्यादा पुण्य कमा लिया है, इसके लिए आपको बहुत बधाई है। बापट जी आप सांसद हैं, आपको भी बधाई सही, कुलगुरु को तो है ही है। पर एक चीज आपसे निवेदन करता हूं, अभी तक ये जो स्वतंत्रता दिवस, ये जो गणतंत्र दिवस, ये हमेशा ये सरकारी दिवस होता था। अर्थात जरा कलेक्टर आ गए, कोई डिप्टी कलेक्टर आ गए, स्कूल के हेडमास्टर आ गए, प्रिंसिपल आ गए, कुलगुरु आ गए, उनके साथ थोड़े बहुत कार्यक्रम हो गए, साल भर में एक दिन हो गए। लेकिन अब प्रधानमंत्री जी ने कहा कि अमृत काल है, अगले 25 वर्ष तक ये कार्यक्रम सरकारी नहीं, बल्कि जैसे गणेशोत्सव मनाते हैं और दूसरे उत्सव मनाते हैं, ये जनता अपने आप बनाती है, सरकार नहीं बनाती। ऐसे ही हम सबने अपने आप बनाना है, आपने बनाना है। ये उत्सव अब से सरकारी उत्सव नहीं होगा, ये उत्सव आज से हमारी जनता का उत्सव होगा। और जनता का उत्सव होगा, उसका अर्थ है सबसे आगे कौन चलेगा? हमारा युवा चलेगा, हमारी युवती चलेगी। मेरा विश्वास है कि हम आज इस उस पर यहाँ उपस्थित हैं। मैं ज़्यादा बोलूँगा नहीं क्योंकि मेरे यहाँ कार्यक्रम है और पांडे जी और सभी लोग अच्छा बोल गए हैं। और आप लोगों को बोलना तो सरल काम है, पर 35 लाख, वो भी सूती कपड़े, सूती के कॉटन के मास्क बनाना हमारे छात्रों के द्वारा, एनएसएस के द्वारा, मैं तो आपको अभिनंदन करता हूं, प्रणाम करता हूं। समय होता आपको गले लगा लेता। इतना सुंदर काम आपने किया है, क्या ताकत नहीं आपके अंदर? अद्भुत ताकत है। स्वामी विवेकानंद जी बार बार कहते थे, इस देश को आगे बढ़ाना है तो कौन बढ़ाएगा? वो कहते हमारा युवा बढ़ाएगा, क्योंकि युवा विवेकानंद, स्वामी विवेकानंद
30 साल के से कम उम्र में शिकागो में जाकर के हिंदुस्तान की विजय पताका फहराई। तो आज हमारा ये जो युवा है, ये चाहे विज्ञान हो, चाहे कॉमर्स हो, चाहे हमारे इंडस्ट्री हो, चाहे स्वास्थ्य हो, शिक्षा हो, हर क्षेत्र में ये विजय पताका फहराएगा। ये मेरी शुभकामना है और ये मेरी अच्छी इच्छा है, मेरा विश्वास है। आप सब लोग भविष्य में जिस उत्साह से आपने ये अमृत महोत्सव मनाया है, ऐसे ही ये सारा अमृतकाल मैं नहीं देख पाऊँगा। 25 साल बाद हो सकता है बापट जी लंबी उम्र मांग लाए होंगे, पर मैं तो नहीं देखूंगा, मैं बोल देता हूँ। लेकिन ये आप लोग देखोगे और हमारी तरह से ये नीज होगा कि हम जब पैदा हुए, देश उसके 5 साल बाद आज़ाद हुआ, और जब हम 15 साल के थे तो अकाल पड़ गया, दुष्काल हो गया, और अमेरिका से PL 480 में सड़ा अनाज आता था, वो हम लोग खाते थे। और आज क्या है? आज आपका अनाज के भंडार भरे। हमारा किसान, हमारा युवा, हमारा जवान, ये सब ऐसा जागृत हो गया है कि देश को इसने संकल्प ले लिया है। जैसा संकल्पशील दृढ़व्रती हमारा प्रधानमंत्री है, वो इसलिए नहीं है कि वो दृढ़व्रती है, वो इसलिए है कि आप में से हर एक दृढ़व्रती है, दृढ़ संकल्प वाला है। और आपके इस दृढ़ संकल्प से हमारा देश आगे बढ़ेगा। आप सब लोग अपने इस विद्यापीठ का नाम ऊंचा करेंगे, देश का नाम ऊंचा करेंगे। इसी शुभकामना के साथ फिर से आप सबका बहुत बहुत अभिनंदन। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद सर. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करण्यासाठी मी माननीय कुलसचिव डॉक्टर प्रफुल्ल पवार यांना इथं आमंत्रित करतो. नमस्कार. भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आझादी का अमृत महोत्सव अर्थात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत देशभरात मोठ्या उत्साहाने राबवण्यात येत असलेल्या हर घर तिरंगा या उपक्रमाचे औचित्य साधून युवा संकल्प अभियान जे ह्या विद्यापीठानं चालवलं त्याचा आज समारोप इथं होत आहे. या समारोहाला उपस्थित राज्याचे राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती मान्य श्री भगतसिंग कोश्यारीजी हे आपल्या व्यस्ततम कार्यक्रमातून इथे उपस्थित राहिले. सर, आपली उपस्थिती ही आम्हाला नवचैतन्य देणारी, प्रेरणा देणारी आहे. आपला आशीर्वाद जो आज आम्हाला प्राप्त झाला, आम्ही कृतकृत्य आहोत, आपले आभारी आहोत. आपल्या पथदर्शी प्रेरणेतून हे विद्यापीठ नवनवीन उच्चांक स्थापन करीत आहे. आपण आज इथं उपस्थित राहिलात, विद्यापीठाच्या वतीनं मी कृतज्ञता व्यक्त करतो. राज्याचे नवनियुक्त उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार श्री चंद्रकांतदादा पाटील आज काही कारणाने उपस्थित राहू शकले नाहीत, परंतु त्यांचे नेहमीच मार्गदर्शन आणि मदत या विद्यापीठाला राहिली आहे. मी मान्य दादांचे आभार मानतो. पुणे शहराचे लाडके खासदार मान्य गिरीशजी बापट आज आवर्जून उपस्थित आहे. भाऊ, आपले मनपूर्वक आभार. गिनीज या विश्वविख्यात संस्थेचे प्रतिनिधी श्री ऋषीनाथ आज हे विशेष उपस्थित आहेत. तसंच ज्यांच्या प्रेरणेतून आणि पूरक पाठिंब्याने विद्यापीठाचे सर्व कार्यक्रम साकार होतात ते विद्यापीठाचे कुलगुरू माननीय प्राध्यापक कारभारी काळे सर, माननीय कुलगुरू संजीव सोनोने सर, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य आणि या आयोजन समितीचे अध्यक्ष माननीय राजेशजी पांडे, व्यवस्थापन परिषदेचे दुसरे सदस्य आणि या आयोजन समितीचे सदस्य माननीय प्रसेनजितजी फडणवीस सर, माननीय प्राचार्य चाकणे सर आणि इतर सर्व सन्माननीय सदस्य, विद्या परिषदेचे सदस्य, अधिसभेचे सदस्य, इतर सर्व अधिकार मंडळांचे सदस्य यांचे योगदान विशेषतः नमूद करून मी सगळ्यांचे आभार मानतो. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड, पुणे महानगरपालिका, महापालिकेचे मान्य आयुक्त, उपायुक्त, विविध प्रशासकीय अधिकारी यांनी भरीव सहकार्य या उपक्रमाला केले. समाज प्रतिनिधी, पत्रकार, माध्यम प्रतिनिधी, सेवा पुरवठादार, विद्यापीठ कार्यक्षेत्रातील शिक्षण संस्था चालक, प्राचार्य, संचालक, शैक्षणिक विभाग प्रमुख, प्राध्यापक, शिक्षक, प्रशासकीय सेवक, शिक्षकेतर सेवक, विशेषत्वाने राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी, विद्यार्थी विकास मंडळाचे विद्यार्थी कल्याण अधिकारी, सांस्कृतिक समन्वयक,
राष्ट्रीय छात्र सेना अधिकारी, कर्मवीर भाऊराव पाटील कमवा व शिका योजना, तसंच राष्ट्रीय सेवा योजना आणि इतर सर्व त्याचे सदस्य, सहभागी विद्यार्थी यांच्या सहभागातून, यांच्या उपस्थितीतून हे सर्व कार्यक्रम यशस्वी होतात. आपणा सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो. सगळ्यात महत्त्वाची कृतज्ञता जी मी व्यक्त करणार आहे ती हातात राष्ट्रध्वज धारण केलेल्या 1.5 लाख व्यक्तींनी ऑनलाईन अल्बम प्रसिद्ध करून आज या विद्यापीठाला एक गिनीज विश्वविक्रम प्रस्थापित झालेला आहे. ही कामगिरी करताना प्रत्येक व्यक्तीच्या हातात ध्वज पोहोचवण्यासाठी विद्यापीठ परिसरातील कर्मवीर भाऊराव पाटील कमवा व शिका या योजनेतील स्वयंसेवकांनी तसेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी गेल्या 15 दिवसात अक्षरशः रात्रीचा दिवस करून अतिशय मेहनत केलेली आहे. हे श्रेय आपणा सर्वांचे आहे. आपणा सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या आपण वाजवूयात. MIT या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी या योजनेला तांत्रिक सहाय्य दिलं, त्यांचे देखील मी मनपूर्वक आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सांगता होणार आहे. आपण सर्वांनी उभं राहावं. 1,52,000 आणि 269 एवढी संख्या आपली गिनीजची झाली. त्याबद्दल पुन्हा एकदा टाळ्यांच्या गजरात आपण या रेकॉर्डचं हे करूयात. एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग. विंध्य हिमाचल यमुना गंगा उज्ज्वल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की. पाहुणे गेल्याशिवाय कोणी जाऊ नये. प्लीज आपण सभागृहात थांबावं. धन्यवाद. थँक्यू सर.